असलेले अधिकारी कोण दारू पिऊन होता, कोण झोपेत होता, कोण कामावर नव्हता. स्मार्ट मीटर तुम्ही जरी नाही सांगितलं तरी तुमच्या मागं येऊन घरात लावून जातात. कोणी अधिकार दिला? तेव्हा एससी आणि एसटी हे दोनच कास्ट दिसले जातात. ओबीसी हा समाजाचा विषयच नाही ठेवलेला आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतो ना, तो फक्त स्वतःचा वैयक्तिक विचार कधीच करू शकत नाही. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चिपळूणच्या स्टुडिओमधून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी वेगवेगळे लोकप्रतिनिधींशी चर्चा करतो, त्यांच्याकडनं अनेक सामाजिक घटनांबद्दल गोष्टींबद्दल गप्पा मारतो आणि नागरिकांपर्यंत त्यांची मतं, शासनापर्यंत त्यांचं म्हणणं मांडत असतो. आज आपल्यासोबत चिपळूण नगरपालिकेचे तरुण नगरसेवक साजिद सरगुरू आहेत. साजिदभाई, स्वागत आहे तुमचं. आत्ता आपण बघायला गेलं तर गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं तुम्ही निवडून गेलेत. आरोग्य सभापतीपद तुम्हाला मिळालं, पाणी पुरवठा सभापतीपद मिळालं. कसं कामकाज चाललंय चिपळूण नगरपालिकेमध्ये आल्यानंतर, आणि आत्ता सध्या तुमच्या कामांचं प्रगती पुस्तक काय म्हणतंय? हा, जसं 4 महिने आता आम्हाला आमची बॉडी बसली नगरपालिकेची बॉडी बसल्यानंतर आम्हाला ते 2 महिने शिष्टमंडळ बसवायला लागलं. त्याच्यानंतर काउन्सिल चालू झाली. आम्ही आरोग्याचे जेवढे प्रश्न आहेत, मग गटाराचं क्लिनिंग असू दे, फवारणी असू दे, झाडाची कटाई असू दे, शेतात पोकलेन JCB काय लागतील त्या पद्धतीचे आम्ही पावसाच्या आधी जे तयारी करून ठेवलेली आहे. दुसरा, आपल्या भागातील असलेले जे काही कामं आहेत त्याचे आम्ही इस्टिमेट बनवून आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे. येणाऱ्या काही म्हणजे हे पावसात आता सध्या तरी काम होणार नाही, पण ज्या ज्या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे ते कामही आम्ही आता पावसाच्या आतमध्ये करून घेऊ. आणि बाकी आता विधान परिषदेची निवडणूक लागली म्हणून थांबले, पण विकासात्मक पुस्तक हे तुम्हाला पावसाच्या नंतर 100% भरलेलं दिसेल. बरं, दुसरी गोष्ट, काही दिवसांपूर्वी MECBच्या कारभाराबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली होती. चिपळूणमध्ये सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस लाईट नव्हती. मुरादपूरच्या सबस्टेशनला काहीतरी फॉल्ट झाला आणि 10-10:30 नंतर तुमची सगळी युवा पिढी तिथे जाऊन धडकली. ते सकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे थांबावं लागलं. मग त्या MECBच्या प्रशासनाची गडबड झाली. काय नेमकं झालं होतं आणि काय सुधारणा करायला पाहिजे? सर, काय आहे की 2021ला आपल्याकडं फ्लड आला होता. म्हणजे तेव्हा फ्लड आल्यानंतर 33 kV आणि 11 kV ह्या ज्या लाईनी आहेत ह्या फॉल्टी झाल्या. त्याला गंज पकडला गेला आणि ह्यांचे जे DP आहेत हे DP न चेंज झाल्यामुळे ते माती गेलेली आहेत, कुठं पाणी लागलेलं आहे, तर तेवढी लोड कॅपॅसिटी त्यांची कमी झाली. ते सगळं स्ट्रक्चर तसंच आहे आणि त्यांनी त्याच्यावरती इम्प्लिमेंट कुठलंही केलं नाही, म्हणून हे सगळी वस्तुस्थिती निर्माण होते. सुधारणा केली नाही, काही सुधारणा केलेली नाही, म्हणून आपल्याला ते फेस करायला लागते. महत्वाचा मुद्दा, सर, इलेक्ट्रिसिटी आपण भरतोय, सगळं आपण देतोय वेळेवर, नाही दिलं तर हे येऊन घरात येतात, कुणाला न सांगता, इन्फॉर्म न करता कटिंग करतात आणि निघून जातात. ही ह्यांची दादागिरी झाली. महत्वाचा मुद्दा कसा की इन्फ्रास्ट्रक्चरवरती ह्यांनी काम केलं पाहिजे, ते करत नाही. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटीचे युनिट दर आहेत, ह्याला नाकारू कोणीही शकत नाही. तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये जावा आणि स्टेटमध्ये गेल्यानंतर तुम्ही रेट कम्पेअर करा. तुम्ही रेट कम्पेअर केलात तर तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. महत्त्वाचा मुद्दा, परवाच्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असलेले अधिकारी कोण दारू पिऊन होता, कोण झोपेत होता, कोण कामावर नव्हता. आणि मला आनंद सगळ्यात पहिला काय झाला की जेव्हा मी आज चिपळूण त्या जेवढी युवा पिढी होती किंवा नागरिक आले होते त्यांचं मी आभारी आहे की मला पहिल्यांदा दिसलं की चिपळूणकर पण ऍक्टिव्ह आहे. बरोबर, चिपळूणकरांच्या वरती जेव्हा समस्या कुठली येते तो त्याचा 100% उत्तर देतो आणि ते दिलंच पाहिजे. ते गेल्यानंतर आम्हाला तिथं समजत आलं की फॉल्ट काय आहे. तो 33 kVची लाईन हे फॉल्ट आहे. त्यांनी ती डायरेक्ट कनेक्शन जोडला आणि ती परत ब्लास्ट झाली. ती ब्लास्ट झाल्यानंतर त्यांनी मग असा प्रश्न तयार केला की आम्ही 2 गावाची लाईट घालवतो आणि तुम्हाला लाईट देतो. बोलो, दुसऱ्याला अंधारात ठेवून तुम्ही आम्हाला लाईट देणार असाल ते एवढे पण आम्ही म्हणजे हे नाही हो, हे सेल्फिश नाही हो की आम्हालाच द्या आणि तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, असं नाही होणार. जर करायचे असेल तर 100% तुम्ही सगळ्यांसाठी करा, नाही तर करू नका. बरोबर. मग त्यांनी बायपास केलं सगळ्याकडनं, थोडी लोड शिफ्ट केली आणि हे केली. सर, जेव्हा आपण चिपळूण सिटी असू दे, एखाद्या सिटी गावमध्ये जेव्हा घर असेल किंवा बंगला असेल किंवा अगदी बिल्डिंग असेल, त्याला जेव्हा DP सेंक्शन केली जाते, म्हणजे DP त्याला दिली जाते, त्या DPमध्ये बिल्डर किंवा असलेला बंगला मालक हा पैसे भरतो, मग त्याच्यावरती दुसरा लोड का टाकता? बरोबर. मग MECB का नाही देत? तुम्ही कर आकारणी करताय ना. एखादी पतसंस्था त्याचे पण रेट ऑफ इंटरेस्ट 16% असेल,
ह्यांचं त्याच्यावर जास्त आहे. आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भारतात असं सांगले जाते, आपत्कालीन स्थितीत आलेले पैशाचा आराखडा काही नाही, यांच्याकडे ऑडिट रिपोर्ट नाही. जर समजा एखादा पोल शिफ्ट करायचा असेल तर तो जुना पोल कुठं जातो ह्या कुठंच माहिती नाही. लोखंड हा 1 वर्षात गाळ होतो असा यांनी मला पेपरवर द्यायचा. एकही असलेला कर्मचारी जो त्यांच्याकडे काम करतो, जो स्थानिक पातळीवरती असलेला कर्मचारी, त्याच्याकडे एकही सेफ्टी किट नाही किंवा हे प्रोव्हाइड करत नाही. हे असे माझे आरोप आहेत ना, हे मी सिद्धही करून दाखवले. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवर काँग्रेसकडून तुम्ही कशा प्रकारे पुढाकार घेऊन हे करणार आहे? आम्ही आजच्या डेटला तरी असं ठरवलंय की हा जो सोमवारी 1 जून येणार आहे, 1 जूनला समस्त नागरिक, मग पक्ष हा वेगळा विषय झाला, सर्व पक्षीय सगळ्यांना घेऊन आम्ही MSCBत जाणार. संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही सस्पेन्शन मागितलंय की ह्यांना तुर्तास तुम्ही इथनं काढून टाका. कारण का सर, ब्लॅकमेलिंग हा धंदा हा सगळ्यात जास्त MSCB सेक्टरमध्ये आज चालू आहे. तो कसं काय सर? काय होतं, आज स्मार्ट मीटर हा फॅक्टर आलाय. स्मार्ट मीटर तुम्ही जरी नाही सांगितलं तरी तुमच्या मागं येऊन घरात लावून जातात. कोणी अधिकार दिला? माझ्या जर घराला कुठली वस्तू लावायची असेल, माझ्या खाजगी प्रॉपर्टी असेल, माझी परवानगी 100% मला पाहिजे. बरोबर. मग तुम्ही घेता का? नाही घेत. ग्राहक सॅटिस्फाईड आहे काय? नाही. मग त्याच्यावरती का थोपताय? मग तो दुसरा रूल काय काढला की ह्याच्या मीटरमध्ये काहीतरी फॉल्ट पकडा, मग त्याच्याकडनं 20,000 घ्या, त्याच्याकडनं 25,000 घ्या, त्यांना ब्लॅकमेल करा आणि त्या पद्धतीचे पैसे उकळा आणि ह्यांना बाजूला ठेवा. सर, आजची रिपोर्ट आहे, आजची रिपोर्ट असलेला आपलं पहिलेचा मीटर आणि आजच्या मीटरमध्ये कमीत कमी 3-4 हजाराचा फरक पडतोय. मग लोक का वापरणार? जर एखादा गोरगरीब 8,000 12,000 रुपये पगारावर असेल आणि तो जर 6,000 5,000 3,000 फक्त लाईट बिललाच भरत असेल, तो करेल काय? बरोबर. त्याच्याकडे पर्याय ह्या लोकांनी आत्महत्येशिवाय ठेवलाच नाही. मग करायचं काय? MSCBच्या गलथान कारभारानंतर वेळ झाली आता थांबण्याची. एक ब्रेक घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं कोकण या कार्यक्रमामध्ये. आपण साजिद सरगुरो यांच्याशी गप्पा मारतोय, वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं जाणून घेतोय. साजिद भाई, दुसरा एक विषय, सध्या मोदींनी डिक्लेअर केलेला आहे सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा. चिपळूणमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. इवन पेट्रोलचे दर वाढत आहेत, CNG वाढलं आहे, डिझेल वाढलं आहे. एकूण ह्या सगळ्या कारभाराचा चिपळूणवर काय फरक पडेल असं वाटतं? सर, साधा सुद्धा एक कॅल्क्युलेशन आहे, साधा सुद्धा गणित आहे, जी माझ्याकडे माहिती अधिकृत आहे की आजच्या डेटला सोनं खरेदी करणे हे फक्त लग्नानिमित्तच लोक खरेदी करतात. इन्व्हेस्टमेंट हा काय मोठा भाग आहे असं काही लोकांच्या मध्ये नाही. ते लग्नात देवणघेवण हे चालूच असतं. आजच्या घडीत जर चिपळूणमध्ये एखादी कुठली आपत्कालीन स्थिती तयार होते, परत एकदा सांगतो सर, तर पोलीस प्रशासनाच्या गाडीमध्ये डिझेल नाही, अशा पद्धतीचे समोर येणारे समस्या परिस्थिती आहे आणि ही पुढे फेस करायला लागणार आहे. आज ते का नाही सांगू शकत? कारण का एखाद्या नागपूरच्या PIने जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा त्याला सस्पेंड केलं गेलं. त्या भीतीने पोलीस प्रशासन पुढे येऊन कोणीही सांगत नाही. आजची परिस्थिती अशी आहे, एक ऍक्सिडेंट झालं तरी सुद्धा पोलीस प्रशासन धावू शकत नाही. पोलीस प्रशासनाचं 1.25 कोटी रुपयाच्या वरती प्रत्येक पंपावरती उधारी आहे, बिल अडकलंय, ते बिल अडकलंय. पेट्रोल पंपवाला त्यांना उभा नाही करू शकत. काय राहिलं त्यांचं? आज कुणासाठी करतायत? घरदार सोडून, हे का नागरिकासाठी तडफडणे किंवा आपलं घरदार सोडून निस्वार्थपणे काम करतात, ते कर्तव्य करतायत. मग त्या कर्तव्याला जर अशा पद्धतीचा कुठला येत असेल विषय तर त्याच्यावरती कोणी काम केलं पाहिजे? ह्या सरकारने केलं पाहिजे. बरोबर. मी सरकारवरती बोलण्यापेक्षा सगळेच बोलतायत आज. पण सर, ही वस्तुस्थिती अशी राहिली तर पुढच्या येणाऱ्या काही महिन्यात आपल्याला भरपूर काय, आपल्याकडे पाऊस लागतो आणि पाऊस असा नाही लागत तेव्हा आपण काय करायचं? तेव्हा आपल्या पाण्यात बोटी असणार आहेत, तेव्हा डिझेलचं काय करायचं? बरोबर. पेट्रोलसाठी आणि डिझेलसाठी आपल्या चिपळूणच्या पंपावरती किती लाईन आहे ते तुम्ही पण बघताय. पंपावरती पेट्रोल किती रुपयाचा दिला जातो हेही तुम्हाला माहिती आहे. मग एवढी परिस्थिती का खराब करताय किंवा का आणली आहे? हे सगळे प्रश्न आहेत आणि हे भविष्यात हेच धोकादायक प्रश्न यांना ठरतील या सरकारला. अनेक समस्यांचा मागोवा घेता पुढे जाऊया. सध्या जनगणना सुरू आहे आणि जनगणनेमध्ये बघायला गेलो तर
एका घरात माणसं राहतात किती, एवढ्याच मोजक्या प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा साधारण नागरिकांना होती. मात्र आत्ता तुमच्या घरात सिलेंडर किती, तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे का, वॉशिंग मशीन आहे का, अशा सगळ्या माहितींचे रकाने भरावे लागतात. त्याबद्दल तुम्ही मध्यंतरी मला म्हटले होते की आपल्याला बोलायला पाहिजे, काहीतरी मांडायला पाहिजे. काय काय वाटतं नेमकं? सर काय आहे, सेन्सेक्स म्हणजेच जनगणना हे काय आहे की देशाची असलेली लोकसंख्या, त्याच्या आधारित किती समाजात किती लोक आहेत, त्यांची लोकसंख्या किती आहे, ह्या कास्टिझम जे आहे समाज आहे त्यांना वेगवेगळ्या जागेवरती ढाच्यात टाकला जातो आणि नंतर तो स्ट्रक्चर तयार होतो. आज जो जनगणना चालू आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक एक पॉईंट असा आहे की आपल्या देशात 25,000 ते 30,000 जाती आहेत, पण त्यांना 4 पॅरामध्ये डिवाइड केलेलं आहे, SC ST आणि OBC. आणि दुसरी जी कास्ट आहे ख्रिश्चन, मुस्लिम, अदर कास्ट, ह्यांना जनरल कास्टमध्ये टाकला गेलेला आहे. पण आज जेव्हा तुम्ही ते फॉर्म फिल केला जाल ना, तेव्हा SC आणि ST हे 2च कास्ट दिसले जातात. OBC हा समाजाचा विषयच नाही ठेवलेला आहे. मग त्या OBC समाजावरती हा अत्याचार नाही का, हा अन्याय नाही का? वेगवेगळ्या गावात ह्या संदर्भातले प्रश्न विचारले जात आहेत. काही जागात तर जनगणना ही बंद केली गेली आहे माझ्या माहितीनुसार. मग OBC समाजाला का डावललं जातंय, त्यांना जनरल कास्टमध्ये का टाकलं जातंय, का भविष्यात त्यांना OBC समाजाला त्या असलेल्या रिझर्वेशनपासून दूर करणार आहेत का, हे सगळे प्रश्न तयार होत आहेत सर. पण हे का, जर स्पेसिफिक एखाद्या समाजाला टार्गेट करत असेल तर कारण काय, आणि कारण नसलं पाहिजे. प्रत्येक समाजाचा अधिकार आहे तो त्याला द्या, हाच मुद्दा आहे ना. जनगणना जर करताय तर त्या जनगणनेनुसार ज्या समाजात जेवढी लोक आहेत त्यांची जनगणना केली जाईल ना. बरोबर, मग ते करा तुम्ही. हे काय करताय नवीन? हे सगळं जे आता जे बिल रिजेक्ट झालं त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. हे धावपळीत आपल्याला सगळं करायचंय, विधानसभेची आखणी करायची आहे, लोकसभेची आखणी करायची आहे आणि पुढच्या 2029च्या निवडणुकीला पुढे जायचं. हे सगळं त्यांच्या डोक्यात आहे. हे कुठंतरी असं दिसून येते. काँग्रेसच्या बाजूने यापूर्वी देखील अनेकांनी मोदी सरकार विरोधात चाललेल्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रश्नांचा मागोवा पुढे घेत राहूया. वेळ झाली आता ब्रेकची. पुन्हा एकदा भेटूया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं कोकणच्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम आहे गप्पा टप्पा. मात्र या गप्पा टप्पांमधून आपण नागरिकांच्या उद्भवणाऱ्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्यात की नाही, आणि ते लोकप्रतिनिधी आपल्या त्या समस्या कशा प्रकारे सोडवणार आहेत, त्यांची सरकारबद्दल, या यंत्रणेबद्दल, प्रशासनाबद्दल कशा प्रकारे वाटचाल आहे याची आपण माहिती घेत असतो. सजित भाई, मध्यंतरी पाणी पुरवठा करणारं जे गोळकोटचं सेक्शन आहे, त्या गोळकोट सेक्शनचा पंप बंद पडलेला आणि पाणी पुरवठा सभापतींनी तुमच्यामध्ये काहीतरी चुरस झाली होती की तो पंप बदलून वगैरे द्या. काय नेमकं झालं? तो नेमकं काय होतं की सर, 150चा जो पंप होता तो खराब झाला होता आणि तो 150चा पंप काही दिवस 15-20 दिवस झाले दुरुस्त न झाल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला. लोकांची सारखी तिथे नगरपालिकेत फेरी होत होती, लोकांना पाण्याची समस्या तयार झाली. मग तो विषय मी उचलून धरला की एवढे दिवस झालेत, मग कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बदलून टाका. का कॉन्ट्रॅक्टर 30 वर्षानंतर पण तोच ठेवला आहे तुम्ही, दुसऱ्या द्या जर नसेल तर. नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा की इमर्जन्सी पर्पजमध्ये तू 150चा पंप अजून एक आणून ठेव, म्हणजे इमर्जन्सी पर्पजला आपल्याला तो ट्रान्सफर करता येईल. ते बोलले. मग त्यांचं असं उत्तर आलं पत्रकार परिषदेतून की जर 10 दिवसाच्या आतमध्ये पंप नाही बसला, म्हणजे मंडेचा दिवस सांगितलं होतं त्याने की तर राजीनामा देऊ. तो विषय धावते, तो विषय की 3 हप्त्यानंतर तो पंप बसला, दुरुस्त झाला, बसला, ठीक आहे. त्यांनी ती नैतिकता स्वीकार केली की बाबा आमच्याने नादुरुस्त आहे आणि आम्ही त्याला काम करतोय म्हणून तिथपर्यंत ओके, समस्या दूर झाली. पण त्यांनी एक शब्द जो वापरला तो चुकीचा होता की मला जर आम्ही काम नाही झालं तर मी राजीनामा देईन म्हणून. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतो ना, तो फक्त स्वतःचा वैयक्तिक विचार कधीच करू शकत नाही. त्यांनी लोकांचा विश्वास हा कधीच दावणीला बांधायचा नसतं, असं माझं मत आहे. कारण का लोकांनी 100% विश्वास ठेवून तुम्हाला निवडून आणलेली आहे. असं वाक्य तुम्ही वाक्य वापरण्यापेक्षा तुम्ही कामाकडे लक्ष द्या. हे वाक्य उच्चार करण्याऐवजी तुम्ही असं बोललं पाहिजे. तुम्ही इव्हन मला तर वाटते एखादं जर म्हणजे एक हुशार व्यक्ती जर असेल, लोकप्रतिनिधी असेल, तर उत्तरच देणार नाही. तो काय बोलेल,
काम माझ्याकडनं चुकलंय ना 100% मी काम करतो आणि मग उत्तर देतो. माझं उत्तर हे कामातून असलं पाहिजे. तर ते त्यांचं वैयक्तिक विषय, त्यांची राजकीय स्टाईल आहे. त्यांनी सांगतात मला स्टंटबाजी. तर सर MSCBचा असू दे, पाणी पुरवठ्याचा विषय असू दे, आरोग्याचा असू दे, कुठलाही प्रश्न असू दे, जर तो प्रश्न लोकांच्या हिताचा असेल तर 100% साजिद सरगुरू तशी स्टंटबाजी करतच राहणार. त्याला स्टंटबाजी बोलली, स्टंटबाजी करत राहणार. जोपर्यंत एखाद्या नागरिकावरती अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात साजिद सरगुरू स्टंट करणारच, एनी हाव कॉस्ट. पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. एकंदरीत आता पाणी पुरवठा बघितला तुम्ही, पाणी पुरवठ्यामध्ये सदस्य आहात. गोळकोटलाच जॅकवेल आहे, मात्र तिथे आता सध्या उदाणाची भरती असल्यामुळे मचूळ पाणी यायला लागलेलं आहे. पहिली साथीच्या रोगांची सुरुवात गोळकोटपासून होत असते. काय काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनाने, नगरपालिकेने, की नागरिकांना त्रास होणार नाही? सर कसं झालंय की गेल्या वेळेला तुम्ही मला वाटते होतात, आपण पालकमंत्री साहेब आले होते, त्या पालकमंत्रीच्या साहेबांनी आपल्याला ते आपण मागणी केली होती आणि गांधारेश्वर इतर जॅकवेल आपण तयार करायला सांगितलं, शिफ्ट करायला सांगितलं. तर गांधारेश्वरचं टेंडर हे मंजूर झालेलं आहे आणि येत्या काही दिवसात होईल. राहिला आजचा प्रश्न, तर मचूळ पाणी येतंय. तर माझं असंच नगरपालिकेला सातत्याने तेच म्हणणं असतं, कुठल्या एखाद्या वॉटर पार्कला पाणी देण्याऐवजी आपल्या नागरिकांना पहिले द्या. फर्स्ट प्रायोरिटी आपली नागरिक आहेत. कुठल्या वॉटर पार्कला कोण पाणी देतं? बाहेरच्या म्हणजे आपल्या चिपळूण सिटी सोडून जर बाहेर जात असतील टँकर पाण्याचे, तर ते पाण्याचे टँकर बाहेर न जाता आपल्या लोकांना कसं पहिले पाणी देता येईल हे पहिले बघितलं पाहिजे आणि मग पुढं काम आखणी केली पाहिजे. जाता जाता आता पावसाळा सुरू होणार आहे, त्याबद्दल चिपळूण नगरपालिकेने काय काय उपाययोजना करणार आहे, किंवा गोळकोट पेठमाप ज्या वॉर्डमधून तुम्ही निवडून आलेला त्या भागांमध्ये सर्वात आधी पाण्याच्या समस्या निर्माण होतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काय काय उपाययोजना करायला पाहिजेत असं वाटतंय? काय झालं की सर, गोळकोट आणि गोलकोट रोडला जोडणारा एक ब्रिज आहे, आपण जिथं क्रोकोडाईल पॉईंट म्हणून बोलतो, त्या ब्रिजची पाहणी आपल्या अध्यक्ष साहेबांनी पण केली आहे, बांधकाम सभापती साहेबांनी पण केली आहे, इंजिनियर्सनी पण केली आहे. आम्ही काय सांगितलं होतं की आता तुर्तास त्याला इमर्जन्सी पर्पजमध्ये काम करून घ्या, डागडुजी त्याची करा, जेणेकरून दोन्ही गावाचा संपर्क पावसाचा तुटला नाही पाहिजे, पाण्याचा फ्लो जास्त असतो. तर त्यांनी सांगितलं की आम्ही पावसाच्या आधी काम. सध्या पावसाळा सुरू होतोय, आपत्कालीन परिस्थिती येईल किंवा येऊ शकते, ह्या उद्देशाने चिपळूण नगरपालिका कशा प्रकारे तयार आहे, सज्ज आहे? आता कसं आहे सर, आपत्कालीन स्थितीत प्रत्येक वेळेला नगरपालिका किंवा प्रशासन हे ऍक्टिव्ह मोडवरच असतो. पण आता आम्ही त्याच्यामध्ये भर काय टाकले की स्पीडबोट तुम्ही वाढवा. छोट्या छोट्या बोटी देण्याऐवजी तुम्ही मोठी स्पीडबोट द्या, जी मशीनवाली असेल. जर समजा पाण्याचा फ्लो असेल तर त्या पाण्याच्या फ्लोमध्ये ती बोट वरती रिव्हर्समध्ये आली पाहिजे. तर त्याच्यानंतर आमच्याकडे टीम वर्क चांगला आहे. पण आम्ही परत एक मागणी त्यांच्याकडे अशी केली की ह्या पाण्याच्या फ्लोमध्ये आता आपल्याकडे आहेत, पण पाण्याच्या फ्लोमध्ये तुरता म्हणजे जे फ्लडमध्ये आपण जे माणसं काढू शकतात बाहेर, त्यांना त्या पाण्यामध्ये पोहण्याची सवय आहे, अशा आजूबाजूच्या गावात जी लोक असतील त्यांची नेमणूक जास्त प्रमाणात करा, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत आपल्याला इकडे तिकडे धावायची गरज नाही पडणार किंवा NDRF हे जी वाट बघण्याची आवश्यकता नाही पडणार. बरोबर. स्वतःचे स्वयंसेवक जर असतील तर ते घेऊन आपण पुढपर्यंत जाऊ शकतो. बऱ्याच प्रश्नांचा मागोवा घेतलेला आहे. साजिद सरगुरूंबरोबर आपण गप्पा मारलेल्या आहेत. वेळ झाली आता थांबण्याची. उन्हाळा खूप तीव्र आहे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या असं आवाहन माझं कोकणच्या वतीने करण्यात येते. येणाऱ्या पावसाळ्यात देखील आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या असं आवाहन देखील नगरपालिका आणि माझं कोकणच्या वतीने करण्यात येते. वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. व्हिडिओ जर्नलिस्ट संध्या देवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.